महाचंद्र सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने आज खऱ्या अर्थाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज आपण 10 जानेवारीपासून खऱ्या अर्थाने ऐकण्यास सुरुवात करत आहोत। आणि खऱ्या अर्थाने आपण शिरोडा गाव हे पहिल्यांदा निवडण्यामागचं कारण हे होतं की गांधीजींनी आम्हाला जो शिकवण दिली होती आणि खेड्याकडे चला, आणि त्याची खरी ही सुरुवात शिरोड्यातून झाली होती सत्याग्रहाची, निराहाराची। आणि त्यामुळेच आम्ही आज हे ठिकाण निवडलेलं होतं। आणि ज्या सत्याग्रहाची सुरुवात झाली होती स्वातंत्र्यपूर्व काळात, तर त्या ठिकाणी आज आपण आहोत। आणि आज या स्मारकाच्या ठिकाणी आपल्या या मतदारसंघाचे आमदार तथा माजी राज्यमंत्री दीपकभाई केसरकर इथे आले। त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक आहेत मनोज उभेकर, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आहेत, सर्व उपसरपंच आहेत पेडणेकर। या सर्वांचं सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने मी स्वागत करतो आहे। भाईंच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार देखील अर्पण करण्यात आलेला आहे। तर मी सर्वांना विनंती करेन की 2 मिनिटं आपण गांधीजींना स्मरण करू। खरं तर या भूमीला फार मोठं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। इथे सरपंच आहेत या गावचे प्रथम नागरिक उभेकर, मी त्यांना फक्त 2 मिनिटं फक्त बोलण्याची विनंती करतो। शिरोडा ग्रामपंचायत व सिंधुदुर्ग लाईव्ह त्याचप्रमाणे विजन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून या मित्र तपासणी शिबिरास आजपासून सुरुवात होत आहे। आजपासूनचे जे 10 कॅम्प आहेत त्याची सुरुवात आज शिरोडा गावातून होत आहे, ज्याचा आम्हा सर्व शिरोडा ग्रामवासियांना अभिमान आहे। आमच्या या शिरोडा गावात आम्ही सर्वप्रथम आमचे माजी पालकमंत्री व राज्यमंत्री माननीय आमदार सन्माननीय श्री दीपकभाई केसरकर यांचं आमच्या शिरोड्याच्या या गांधी स्मारकच्या पवित्र जागी स्वागत करत आहोत। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग लाईव्हच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत, कारण आम्हाला या नियोजनाचं पूर्णपणे जे श्रेय दिलेलं आहे ते केवळ सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे। आणि हा आमचा पूर्ण शिरोडा गाववासियांसाठी अभिमानाची बाब आहे। आणि याच माध्यमातून पूर्ण गाव मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी, नेत्र रोग मुक्ती करण्यासाठी यांनी हे अभियान राबवलेलं आहे। आणि याचं या ठिकाणी जे आमचं स्थान निवडलेलं आहे, या स्थानाचा जो ऐतिहासिक वारसा आहे, कारण या ठिकाणी 1930 साली जे मिठाचे सत्याग्रह झाले महात्मा गांधीजीच्या माध्यमातून, त्याची सुरुवात दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहातून झाली होती। त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी त्यावेळी हाक दिली होती की ज्या ठिकाणी मिठागर असतील त्या ठिकाणी मीठ उचलून सत्याग्रह करायचा असे सर्व अनुयायांनी त्यावेळी आदेश दिले होते। त्याच माध्यमातून शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता। तोच ऐतिहासिक क्षण या जागेत घडला होता। आणि या जागेचं औचित्य जाणून किंवा या जागेचं महत्त्व जाणून आज सिंधुदुर्ग लाईव्हने आम्हाला ही एक संधी दिलेली आहे। आणि याच माध्यमातून मी ग्राम सचिवालय महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की जे आमचं गांधी स्मारकाचं रखडलेलं काम आहे ते या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण व्हावं, कारण मागील 12 वर्षापासून प्रत्येक माध्यमातून प्रत्येक लोकप्रतिनिधी, प्रत्येक लोकनेत्यांनी, आमदार खासदार असतील, या सर्वांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत। हे प्रयत्न आज जवळपास पूर्णत्वास येत आहेत आणि हे पूर्ण करण्याचं काम आजच्या या सरकारने करावं असं मी त्यांना या कार्यक्रमातून विनंती करतो। आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग लाईव्हचे शतशः आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद सरपंच साहेब, तुम्ही जी मागणी केली आहे ते निश्चितच सिंधुदुर्ग लाईव्ह यासाठी निश्चितच पाठपुरावा करेल आणि स्वतः या मतदारसंघाचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री इथे आलेले आहेत, या मागणीची ते नक्कीच दखल घेतील। भाई आपल्यासोबत आहेत, भाईंनी देखील 1-2 मिनिटं आपल्या मनावर घेतलं। आज आपण मिठाचा सत्याग्रह ज्या ठिकाणी झालेला होता, ज्याला दांडीला हा सत्याग्रह महात्माजींनी स्वतः त्या ठिकाणी त्याचा पुढाकार केलेला होता। आणि आपण ज्यांना कोकणचे गांधी म्हणतो ते आपासाहेब पटवर्धनांनी या ठिकाणी या नेतृत्व केलेलं होतं। मला एकच या निमित्ताने सिंधुदुर्ग लाईव्ह आणि त्यांच्या पूर्ण टीमचे आभार मानायचे की शिरोडा हे गाव त्यांनी जे आज एक वसा उचललेला आहे, आदरणीय शेटे साहेब जे विजन हॉस्पिटल ज्यांचं आहे, की एखादा मीडिया असतो
तर मीडियाच्या माध्यमातून बातम्यापर्यंत फक्त लोकांपर्यंत जाता कामा नये, तर एक वेगवेगळ्या तऱ्हेची एक लोकजागृतीसुद्धा झाली पाहिजे. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. अनेक लोक वेळेवर उपचार न झाल्यामुळे त्यांना अंधत्व येतं आणि देवाने दिलेल्या आपल्या बहुमोल अशा ह्या दिसण्याच्या देणगीपासून ते मुकत असतात. तर एक संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आय कॅम्प्स घेऊन असे लोक आयडेंटिफाय करणं, त्यांना चष्मे देणं, हे सगळं करत असताना ह्याची सुरुवात शिरोडा गावापासून होते, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि हे सुद्धा होत असताना या पवित्र ठिकाणी येणं, महात्माजींच्या स्मृतीला अभिवादन करणं आणि महात्माजींना जे अपेक्षित होतं की ज्याचा उल्लेख शिरोड्याच्या सरपंचांनी केला की विकासाची सुरुवात ही गावांपासून झाली पाहिजे. शिरोडावासियांचं स्वप्न आहे की या ठिकाणी महात्माजींचं स्मारक आणि मिठाच्या सत्याग्रहाचं स्मारक व्हावं. सॉल्ट डिपार्टमेंटकडे ह्या जागेची मागणी यापूर्वीच झालेली आहे आणि हे अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि ही जागा हस्तांतरित झाल्यानंतर लगेच स्मारकाच्या कामाला या ठिकाणी सुरुवात करण्यात येईल. आणि याच्यासाठी सुद्धा आवश्यक तो निधी निश्चितपणे माझ्या आमदार निधीतून मी शिरोडा ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देईल, हे सुद्धा या निमित्ताने सांगतो. या ठिकाणी विशेषतः सिंधुदुर्ग लाईव्ह त्यांचं ज्यांच्या माध्यमातून आज हा एक वेगळ्या तऱ्हेचा उपक्रम राबवला जातो आहे, त्यांचं विजन हॉस्पिटल त्यांना स्पॉन्सर करणारे GKB या इंडस्ट्रीजचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करतो. आणि विशेषतः मला सांगावंसं वाटतं की प्रुडंट हा जो एक मीडियाचा ग्रुप आहे, हे स्पॉन्सर करणाऱ्या ग्रुपने त्यांची सामाजिक बांधिलकी नेहमीच राखलेली आहे. आणि त्या निमित्ताने ह्या सामाजिक बांधिलकीचं एक लोकांच्या समोर येत आहेत. आणि बऱ्याच वेळेला असं येतं की ते मागे राहून स्वतः ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. त्यांचे प्रतिनिधी आणि लुईस साहेब या ठिकाणी आहेत. आणि मला असं वाटतं की लुईस साहेबांचा सुद्धा खूप मोठा वाटा हा या सर्व नियोजनामध्ये आहे. विशेषतः ज्याप्रमाणे ही डोळ्यांची त्यांनी चळवळ राबवली, त्याच्याचप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून सायकल रॅलीचं सुद्धा एक फार मोठा उपक्रम हा सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने राबवण्यात आलेला होता. असेच अनेक काम हे या ग्रुपच्या माध्यमातून राबवले जावे. आणि विशेषतः या भागामध्ये त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात तिथंसुद्धा आपण बघितलेलं आहे की 100% शुद्ध पाणी भारतामध्ये कुठेही आरो पाणी नळाच्या वाटेत दिलं जात नाही. परंतु फोमेंटो ग्रुप असं पहिला हे आहे की ज्यांनी आरो प्लांट बसवला आणि 100% शुद्ध पाणी, जसं आपण बिस्लरीमधल्या बाटलीमध्ये जे पाणी भरलं जातं हे आरो प्लांटवरून भरलं जातं, असं आरो प्लांट त्यांनी त्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि शुद्ध पाणी देण्याचं काम केलेलं आहे. अशाच चांगल्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. याच्यामध्ये सहभागी होणारे शिरोडा ग्रामपंचायत, त्याचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांचं या निमित्ताने अभिनंदन करतो. आणि निसर्गाने आपल्याला दिलेला हा ठेवा आहे शिरोडा हा, त्या ठिकाणी पर्यटनाचा खूप विकास होण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की थोडंसं मंत्री असल्यानंतर आपण मतदारसंघाकडे कमी बघतो किंवा येण्याची संधी कमी लागते. या निमित्ताने इथं आल्यानंतर मला असं वाटतं की ह्या भागाचं पूर्ण पोटेन्शियल आणि जे जे पैसे इथं दिलेले आहेत ते खऱ्या अर्थाने वापरले गेले तर ह्या भागाचा पूर्ण कायापालट होऊ शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्या शिरोड्याला जे पर्यटन स्थळ आहे तिथंसुद्धा जे पैसे दिलेले आहेत ते जर व्यवस्थित वापरले गेले तर आपल्याकडचे अनेक गरीब लोकांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध होईल. आणि या दृष्टीने शिरोड्याचं पुढच्या काळामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. आणि ह्या शिरोड्याचं नेतृत्व आपण सगळं करताय. आपल्या हातून खूप चांगली सेवा ही महात्माजींच्या इथं तुम्ही हार घालून त्याची सुरुवात करताय. तर केवळ नेत्रचिकित्सा नाही तर या गावाचा सुद्धा खूप विकास आपल्या सर्वांच्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
अभियानाच्या या ऐतिहासिक आणि शांत शुभारंभ प्रसंगी मी आपण आपल्या सर्वांचं हृदयापासून स्वागत करतो. आपला सिंधुदुर्ग जिल्हा मृत्यूमुक्त आणि अंधमुक्त करण्याचं ध्येय समोर ठेवून आम्ही हे सामाजिक अभियान आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करणार आहोत. चांगला विचार आणि चांगली वृत्ती असते की समाजातले हजारो हात पुढे येतात. त्याच पद्धतीने आम्ही महात्मा गांधी यांचा आदर्श समोर ठेवला आहे. त्यांच्या विचारांना अनुसरून जात असतानाच अनेकांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केलेलं आहे. यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे GKB हायटेक लायसन्स, तसंच व्हिजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गोवा, तसंच वालावलकर ट्रस्ट आणि वालावलकर हॉस्पिटल लेवल चिपळूण, त्याचबरोबर लुबिन फाउंडेशन सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग, त्याचबरोबर गोव्यातील एंटर कंपनी. तसंच प्रामुख्याने जो उल्लेख करावा लागेल तो ज्या या भूमीमध्ये हा ऐतिहासिक असा हे अभियान सुरू होते आणि त्यासाठी आम्हाला मुलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे शिरोडा ग्रामपंचायत या सर्वांच्या साक्षीने हा उपक्रम इथे होत आहे. या सर्वांनी आम्हाला सहकार्याचा हात दिला म्हणून हा आजचा कार्यक्रम इथे होत आहे. त्याचमुळे या अभियानाची शानदार सुरुवात आता आम्ही करत आहोत. नेत्रदान हे सर्वात मोठं दान आहे. त्यासाठी आज आपण संपूर्ण मोठे सर्वांनी मिळून एक मोठं परिश्रम आपण घेत आहोत. आम्हा सर्वांच्या जीवनातील एक अमूल्य क्षण आहे. या अभियानात आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर 10 कॅम्प घेत आहोत, आय कॅम्प, आणि त्याची सुरुवात ही वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा या गावातून या ऐतिहासिक भूमीतून होत आहे. खरं तर शिरोडा वासियांनी आज उत्स्फूर्त असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचमुळे हा पहिला दिवस, या अभियानाचा पहिला दिवस नक्कीच हा एका उत्तुंग शिखरावर जाईल याचं आम्हाला नक्कीच एक मोठं समाधान मिळेल. सिंधुदुर्गला हे कोकणच्या जनतेचे एकरूप झालेले एक चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत. कोणत्याही मीडियाची एक सामाजिक बांधिलकी असते आणि एक सामाजिक बांधिलकी ही आम्ही जोपासत एक अभियान आपण हाती घेतलेलं आहोत. काही एक महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला होता. तो म्हणजे सिटी वन सायकल. संपूर्ण जिल्हावासियांनी या उपक्रमाला आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि त्याचमुळे सावंतवाडीसारख्या शहरामध्ये 5000हून अधिक सायकल स्वार एकाच वेळी सावंतवाडी या शहरात एकत्र आले आणि त्यांनी सायकल चालवणं किती महत्त्वाचं आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने किती ते पोषक आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील किती पोषक आहे त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी एक महान अशी सायकल रॅली सावंतवाडी येथे झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हावासियांना एक उत्सुकता होती की सिंधुदुर्ग पुन्हा एकदा असा कोणता सामाजिक उपक्रम घेऊन येणार आमच्यासाठी आणि ह्या नवीन वर्षाची सुरुवात ही एका चांगल्या सामाजिक उपक्रमातून व्हावी हा एका उदात्त हेतूने फोमेंटो मीडिया हाऊसच्या माध्यमातून सिंधुदुर्ग लाईव्हने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. तुम्ही या उपक्रमाला आणि या सर्व आजच्या अभियानाला तुम्ही एवढ्या मोठ्या उत्स्फूर्त संख्येने आलात आणि माझ्या या उपक्रमाला आमच्या या सर्व मान्यवर इथे आलेले आहेत. मी सर्वांची नावं घेत नाही, मात्र या सर्वांचं मी सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. ज्याप्रमाणे त्यांचं विविध वाक्य आहे, तुमचं विजन आमचं मिशन, या अंतर्गत हे 10 कॅम्प होणार आहे आणि याचा शेवटचा जो मेगा कॅम्प आहे तो कुडाळ येथे होणार आहे. त्या ठिकाणी जे नेत्र रुग्ण आहेत त्यांना मिळणारे मोफत चष्म्याचं वाटप, त्याचप्रमाणे ज्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार आहे त्यांचं कार्डाचं वाटप हे कुडाळ येथे होणार आहे आणि याची सुरुवात आपण या शिरोड्यातून आजच्या या शिबिराद्वारे करत आहोत. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना सिंधुदुर्ग लाईव्हचे खरोखरच या ठिकाणी आभार मानतो, कारण शिरोडासारखं छोटंसं गावाची निवड यांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला केलेली आहे आणि याचं महत्त्व त्यांनी असं जाणलेलं आहे. कारण शिरोडा हे जसं विसर खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक यांचं हे गाव म्हणून ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा लाभलेलं असं हे शिरोडा शहर किंवा शिरोडा गाव
याला महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह म्हणून एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि यांचं जे मिशन आहे ते 30 जानेवारी रोजी जे महात्मा गांधीजींचा पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने हा कार्यक्रम यांनी आयोजन केलेला आहे. गांधीजी नेहमीच म्हणायचे जर शहराचा विकास करायचा असेल तर तो खेड्यापासून केला पाहिजे आणि तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या टीमने आज शिरोडा गावाची निवड करून म्हणजे खेड्याकडे चला हा त्यांचा जो कानमंत्र होता तो पूर्णपणे साध्य केलेला आहे. आणि या माध्यमातून त्यांनी याची सुरुवात शिरोडातील जे नियोजित गांधी स्मारक आहे त्या ठिकाणाची निवड सुरुवात केलेली आहे. आणि आमच्या या ऐतिहासिक गोष्टीला तो ऐतिहासिक जो क्षण आहे मिठाचा सत्याग्रह त्याला उजाळा दिलेला आहे. आजपर्यंत 12 वर्ष झाली तरी मिठाच्या सत्याग्रहाच्या ठिकाणी जे गांधी स्मारकाचं आम्ही नियोजन करत आहोत ते आतापर्यंत थोडंसं पूर्णात्वास येत आहे. मागच्या वर्षीच सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री श्री प्रभू साहेब यांच्या मार्गदर्शनातून हे कामास सुरुवात झालेली आहे. जवळपास 50 ते 60% काम हे पूर्ण झालेलं आहे. कारण जी नियोजित जागा होती ती त्यांनी देण्याचं या शिरोडा ग्रामपंचायतला मान्य केलेलं आहे. परंतु याला आता त्यांनी सुरुवात होत आहे ती या मीडियाच्या माध्यमातून. कारण प्रथमच अशी एक सिंधुदुर्ग लाईव्ह मीडिया आहे त्यांनी स्वतः म्हणून दखल घेतलेली आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि या शिबिरास मी शुभेच्छा देतो. सर्व जे गरजू आहेत गोरगरीब जनता असतील त्यापर्यंत आपण आहे शिबिराचं माध्यम पोचूया. जरी या ठिकाणी काही लोकांना संधी मिळाली नसतील तरी आपण आपल्या नातेवाईकांपर्यंत या शिबिराचा त्यांना लाभ घेऊन देऊया. आपण सर्व एकजुटीने आज सिंधुदुर्ग जनता यासाठी प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग लाईव्हने आज रोगमुक्त नेत्रमुक्त आणि निरोगी सिंधुदुर्गसाठी प्रयत्न केलेला आहे. तसाच प्रयत्न त्यांनी पुढचं मिशन हे शिरोडा सिंधुदुर्ग जिल्हा बेरोजगारी मुक्त करण्यासाठी करावं असं मी त्याला आवाहन करतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमात शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी सिंधुदुर्ग राज्याचे अभिनंदन करतो आहे की त्यांच्यानी ही एक जो नवीन उपक्रम केलेला आहे की गावागावात जाऊन कॅम्प करणे. तसं बघितलं तरी अशा कॅम्पच्या आयडिया सिंधुदुर्ग राज्याची जर रोज बघितली त्यांची जर पास असली तर ते काय असं नवीन नवीन करतात. त्याच्यामुळे म्हणजे याचा अर्थ काय आहे त्यांना लोकांचं गावागाव लोकांचं पडलेलं आहे म्हणून हे ते कार्यक्रम करत आहे. मी सिंधुदुर्ग गावचे परत एकदा अभिनंदन मानतो. त्यांचे सिनियर मॅनेजर आमचे लुईस साहेब बाकी सगळ्यांचं मानतो की त्यांच्यानी विजन हॉस्पिटलला बरोबर घेतलेलं आहे हे कॅम्प करण्याला. तसं बघितलं तर विजन हॉस्पिटल हे सिंधुदुर्गला नवीन नाही आहे. मी 16 वर्ष अगोदर ह्या सिंधुदुर्गात प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. डॉक्टर तळेगावकरकडे मी येतो एव्हरी शनिवारी येतो. तशी जर म्हणजे पास्ट हिस्ट्री बघितली तर मी ओरिजिनली सिंधुदुर्गाचाच आहे. माझा ओरिजिनल गाव केसरी आहे. माझं तसं सरनाम शेठ केसरकर आम्ही आता शेट्टी म्हणून लागतो. सो माझ्या आणि दीपकबाईचे परिचय खूप पूर्वीपासून आहे लहानपणापासून आहे. विजन हॉस्पिटल आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मी डोळ्याचा असल्यामुळे आमच्याकडे सिंधुदुर्गामध्ये सगळीकडे आमची क्लिनिक आहे. रेड्डी वेंगुर्ला बांदा दोडामार सावंतवाडी आणि आमचं कुडाळला ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ पंडित हॉस्पिटलच्या वर विजन हॉस्पिटल म्हणून डोळ्याचं आहे. तिकडे सुद्धा आम्ही ऑपरेशन करतोय. आजच्या कॅम्पची रूपरेषा सांगायची म्हटलं आजच्या ज्या कॅम्पला जे सगळे पेशंट आलेले आहेत त्यांना आमचे सिनियर डॉक्टर्स बघणार आहे. मी सुद्धा असणार आहे. सगळ्या कॅम्पला कुठेही म्हटला कॅम्प की काय असतं ऑप्टोमेट्रिस्ट जातात त्यांचे डॉक्टरचे असिस्टंट जातात. पण या 10ही कॅम्पला डोळ्याचे डॉक्टर जाणार. त्यातले 3 कॅम्प मी स्वतः जाणार. विजन हॉस्पिटल एक असं आहे गोवामध्ये की बाकी सगळीकडे एक डोळ्याचा डॉक्टर सगळं करतो. विजन हॉस्पिटलमध्ये प्रत्येक डोळ्याच्या भागाचे एक सुपर स्पेशालिस्ट आहे. आता मी फक्त डोळ्याच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करतो. आमचे डॉक्टर प्रसाद जे बोगील कुडाळला आहेत ते मोतीबिंदूचे ऑपरेशन करतात. पण आमच्या डोळ्याला डोळ्याच्या पट्ट्याचे रेटिनाचे डॉक्टर डोळ्याच्या प्रेशरचे काचबिंदूचे डॉक्टर रिटू म्हणून आहे. लहान मुलांचा डोळ्याचा डॉक्टर देखील आहे. ऑर्पिड आणि ऑक्लोप्लास्टिक जे डोळ्याची मरती कुणाची चांगली दिसत नाही अश्रुपाणी म्हणजे प्रत्येक भागाचे एकमेव हॉस्पिटल गोव्यात आहे सिंधुदुर्गात नाही. सो त्यामुळे हे सगळ्या सुपर स्पेशालिटी मला फॅसिलिटी मिळणार. सगळ्या पेशंटला पहिले आम्ही कम्प्युटराइज चेक करणार. कम्प्युटराइज चेक झाल्यानंतर आमचे ऑप्टोमेट्रिस्ट तुम्हाला अजून नंबर देणार. जे पेशंटला चष्माच्या नंबरमुळे इम्प्रूव्ह होतात त्यांना चष्माचं कार्ड लिहून देणार आणि सगळी चष्मा GKB हायटॅक मधून तुम्हाला मोफत मिळणार सांगलेल्या नाही.
जे पेशंट चष्मा नंबर देऊन सुद्धा इम्प्रूव्ह होत नाही त्यांना काहीतरी कारण असणार. एक कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोटोबिंदू. दुसरं कारण डायबिटीजमुळे पडणारं डायबिटीज किंवा आणि काहीतरी कोणाला जन्मता कमी असतं, कोणाचे लेझी असतात. सो ते जे पेशंट आहेत ते डॉक्टर बघणार आणि मग डॉक्टर डिसाईड करणार की याला बाबा ऑपरेशन करायला पाहिजे का आणि काय करणार. ज्या लोकांचं ऑपरेशन करणार त्यांची यादी तयार करणार ते तुम्हाला सिंधुदुर्ग लाईव्ह मीडियात ते सांगतात ते कधी कार्ड वापरतात. आणि ज्या पेशंटला कधी कधी सगळंच ट्रीटमेंट कॅम्पला होतं असं नाही आहे. सो थोड्यांना ट्रीटमेंट होणार नाही. सो त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये बोलवणार. मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो हे पेशंट जे आम्ही हॉस्पिटलमधून कॅम्पमधून त्यांना आम्ही एक कागदावरती लिहून देणार की कॅम्प पेशंट, ज्याच्यामुळे तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये येणार सपोज जर तुमचा एक डोळ्याचा स्कॅन करायला पाहिजे, एक जर चार्जेस असला 2000 तर तुम्हाला तर तुम्ही कॅम्पमधून आला म्हणजे 50% दरामध्ये करणार. सो विजन हॉस्पिटल जितकी मदत करेल तितकी तुम्हाला करणार. तुमचा असाच आमच्यावरती प्रेम राहू दे. आम्ही रोजच अशा ह्याचा सोय आहे. परत एकदा सांगतो मी सगळ्यांचे आभार मानतो. स्पेशली इकडचे जे ओरसचं जे हेल्थ डिपार्टमेंट आहे जिकडे केळकर बसलेले आहेत त्यांचे सीएस त्यांचे आभार मानतो की त्यांची पण टीम आमच्याबरोबर आहे आणि त्यांची पण टीम आमच्या सगळ्या कॅम्प बरोबर आहे. सो म्हणून आज मी सिंधुदुर्ग लाईव्हचे परत एकदा आभार मानतो. त्यांच्यानी सगळ्यांना बरोबर आणलं, जीकेबीला आणलं, विजनला आणलं, इकडच्या हेल्थ सर्व्हिसला, इकडचे सरपंच पण तुम्ही सगळ्या लोकांना आणलं आणि मला 2 शब्द सांगायला इकडे गेले म्हणून धन्यवाद. देव बरं. तसं हे झोमॅटो कंपनी नेहमी देण्याचं काम करत असते आणि त्यांच्या या सगळ्या कामामुळे लोकांना या ठिकाणी बराचसा फायदा आणि या ठिकाणी आपल्या गावाचा देखील रेडी गावाचा बराचसा विकास त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे झालेला आहे आणि याच्या पुढे देखील होत राहील. या ठिकाणी मी आपल्याला थोडंसं सांगू इच्छितो की तुमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या देखील माणसाला, सर्वसामान्य लोकांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मोठमोठी बिलं फारीक करणं, अदा करणं तसं शक्य नसतं. त्यामुळे या ठिकाणी हे जे शिबिर आहे या शिबिरामध्ये जर मोतीबिंदू कोणाला असेल ते मोतीबिंदूचं ऑपरेशन फुकटमध्ये केलं जाईल आणि ते देखील सगळा या ठिकाणी सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आणि झोमॅटोच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा फायदा आपण निश्चितपणे उठवला पाहिजे असं मला तर वाटतंय. माझा एक मित्र या ठिकाणी त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं. मी त्याला म्हटलं अरे तुला डोळा दिसत नाही, तू ड्रायव्हिंग करतो मग तुला हे असं उपयोगाचं नाही ड्रायव्हिंग करणं, तू ते डोळ्याचं ऑपरेशन करून घे. मी शेती डॉक्टरांच्याच हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवलं. 10,000 रुपये मला मोजावे लागले कारण त्या माझ्या मित्राचा डोळा चांगला झाला पाहिजे ही या मागची भावना. मी सगळ्यांना काही 10,000 रुपये देऊ शकत नाही. तर या ठिकाणी एक कंपनी स्वतः म्हणून या ठिकाणी लोकांच्या हितासाठी जर असं काहीतरी करत असेल तर त्याचा फायदा आपण निश्चितपणे उचलला पाहिजे, उठवला पाहिजे असं मला वाटतंय. आणि आता तुम्ही घरी गेल्यानंतर देखील जी आजूबाजूला कोण डोळ्याच्या अडचणीत असतील, प्रॉब्लेममध्ये असतील त्यांना देखील पाठवून द्या. हे बराच वेळ या ठिकाणी शिबिर चालणार आहे आणि या ठिकाणी त्याचा फायदा आपण निश्चितपणे उठूया. सिंधुदुर्ग लाईव्ह यांचं एवढं कौतुक केलं पाहिजे. बसलेली आहे हिरो आहे यांचा, कंपनीचा हिरो तो दाखवला लुईस साहेब आणि आता हा हिरो या सिंधुदुर्ग लाईव्हचा याने सगळं हँडल केलेलं आहे आणि चांगल्या तऱ्हेने हँडल केल्याने महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये अशा तऱ्हेची शिबिरं या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये 2 शिबिरं घेतली जाणार आहेत आणि हे सिंधुदुर्गातलं वेंगुर्ला तालुक्यातलं पहिलं शिबिर शिरोडा या ठिकाणी घ्यायला आपल्या शिरोड्याला या पंचक्रोशीला पहिला मान त्या लोकांनी दिलेला आहे आणि त्याचा फायदा आपण निश्चितपणे करून घेतो. ते मी ऑपरेशन कुठे करतील काय करतील तुम्ही काही काळजी करायची नाही. ज्याचं ऑपरेशन करायचं असेल मोतीबिंदूचं त्याची सगळी तजवीज या ठिकाणी लोक मंडळी करणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुमच्याबरोबर एखादा माणूस यावा लागला, समजा वयस्कर माणूस आहे त्याच्याबरोबर
ऑपरेशन करताना माणूस न्यावा लागला तर त्याचा देखील खर्च ही मंडळी करणार आहे. आणि हा जर फायदा, एवढी सुविधा जर ते करून देत आहेत तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे उचलला पाहिजे. आपल्या डोळा एक महत्त्वाचं इंद्रिय आहे शरीरातलं आणि ते जर नसेल तर त्याचा काही उपयोग नाही माणसाचा, ते जगून देखील. आपलं व्यंग कोणाला सांगू नये, पण मी सांगतो माझं व्यंग काय आहे. माझ्या ह्या डोळ्याने मला एकदम कमी दिसते. डॉक्टरने प्रयत्न केले, शेवटी डॉक्टरने प्रयत्न केले, पण ते म्हणाले हा व्यवस्थित आता होऊ शकत नाही, पण हा डोळा मी तुमचा पूर्णपणे बरा करेन आणि पूर्णपणे त्याने बरा करून दिलेला आहे. जर असा ह्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांचा आपण फायदा करून घेतला पाहिजे तर तुम्ही सगळ्यांनी फायदा करून घ्या. ऑपरेशन करणं महत्त्वाचं असलं तर ते ऑपरेशन करून घ्या आणि त्याचा फायदा उचला. ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतलं असे झोमॅटो ग्रुपचे जनरल मॅनेजर वीसजी आणि त्यांचे सर्व सहकारी, सिंधुदुर्ग लाईव्हचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी आणि प्रतिनिधी, त्याचप्रमाणे शिरोडा आणि रेडी ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित बंधू. सर्वप्रथम या आय कॅम्पचं या ठिकाणी उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. मला आठवतं की मी आमदार बनण्यापूर्वी श्री देवी माऊलीच्या कृपेने रेडी इथे उद्योग जो बंद पडलेला होता तो पुन्हा चालू करण्याच्या संदर्भात ज्यावेळेला रेडीचे सर्व ग्रामस्थ, तिथल्या कामगारांच्या संघटना मला भेटायला आल्या त्यावेळेला माझे ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय हिंदू साहेब यांना मी विनंती केली की त्यांनी या भागामध्ये यावं. त्या काळामध्ये मायनिंग उद्योग हा तोट्यामध्ये होता, परंतु तो सुरू झाला नसता तर इथली शिवडाची बाजारपेठ असेल, तिथले कर्मचारी असतील, तिथले गॅरेजेस असतील, हे सगळे बंद पडलेले होते. आणि त्या काळामध्ये श्रीदेवी माऊलीच्या कृपेने याची सुरुवात झाली आणि मला आनंद होतो की आज झोमॅटो ग्रुपच्या माध्यमातूनच स्पॉन्सर करण्यात आलेल्या या आणि सिंधुदुर्ग लाईव्ह आणि त्यांचा जो मीडिया ग्रुप आहे पिलर नावाने, याची सुरुवातसुद्धा देवी माऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी होते. याचा मला अतिशय आनंद होतो. आपली सामाजिक बांधिलकी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी दाखवलेली आहे, परंतु विशेषतः सिंधुदुर्ग लाईव्ह हे संपूर्ण सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेलं आहे. आणि सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ सागर चव्हाण असतील, त्यांचे कार्यकारी संपादक असतील, त्यांचे सर्व पत्रकार असतील, त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सिंधुदुर्ग लाईव्ह या ठिकाणी करत आहे. आणि हे सगळं करत असतानाच आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवून पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम हा त्यांनी सावंतवाडीला घेतलेला होता. आणि त्या सायकल रॅलीमध्ये अनेक लोक सहभागी झालेले होते. आजसुद्धा या ठिकाणी त्यांनी जो उपक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः डोळ्याच्या संदर्भात आपण खूप काळजी घेतो असं नाही, परंतु डोळा हे मानवाचं अत्यंत नाजूक आणि अत्यंत महत्त्वाचं असं इंद्रिय आहे. तर वेळेमध्ये काळजी नाही घेतली तर अंधत्व येऊ शकतं. आणि ह्या अंधत्वावर मात करण्यासाठी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. नेत्र तपासणी जर झाली तर योग्य उपचार होऊ शकतात. आणि ह्या नेत्र तपासणीच्या वेळेला जे लोक आयडेंटिफाय केले जातील, ज्यांना मोतीबिंदू असेल, ज्यांना रोगाचे इतर रोग असतील डोळ्याच्या संदर्भात, त्यांचासुद्धा उपचार हा केला जाणार आहे. म्हणून अतिशय महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे असं मी समजतो. सिंधुदुर्ग लाईव्हच्या या टीमला विशेषतः व्हिजन, ल्युपन फाउंडेशन आणि त्याचबरोबर या ठिकाणी नव्याने जी फॅक्टरी येते हायटेक लेन्सेसचे नीरज गुप्ता यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि विशेषतः मला सांगावंसं वाटतं की हा जो ग्रुप आहे हायटेक व्हिजन हे बांद्याला चष्म्याची फॅक्टरी सुरू करत आहेत आणि त्याच्यामध्ये 500
मुलामुलींना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. पुढच्या काळामध्ये रोजगार हे फार महत्त्वाचं असं एक माध्यम राहणार आहे. विशेषतः माझ्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही रेडीपासून झाली आणि रेडीला सुद्धा मी आज खरं तर रेडीच्या काही ग्रामस्थांना बोलवलेलं होतं. तिथले काही प्रॉब्लेम्स आहेत, विशेषतः झाडांच्या संदर्भात काही पाण्याचे वगैरे प्रॉब्लेम्स होते. तर मी ज्याला रेडीला गेलो होतो त्याला मला हे सांगितलेलं होतं. तर मी आज सरपंच असं सांगितलं होतं की आज एक निवेदन माझ्याकडे द्या, जेणेकरून इथून जाता जाता निवेदन मॅनेजमेंटकडे देऊ. हा सुद्धा तुमचा एकच पेंडिंग प्रश्न आहे. मला सगळीमध्ये 500 पेंडिंग प्रॉब्लेम नाही आहे, परंतु मायनिंग फंडमधून आपण नवीन हॉल रेडीला आपण उपक्रम देतो. रेडीचं जे उपकेंद्र आहे ते सुद्धा आपण सुसज्ज करतोय. परंतु त्याच्याचबरोबर सिंधुदुर्गमधल्या 8ही जिल्ह्यामध्ये जसं आता आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आय कॅम्प घेतले जात आहेत, तसेच जनरल कॅम्प्स ज्याच्यामध्ये सर्व तऱ्हेच्या रोगांचं स्क्रीनिंग केलं जाईल, ह्याच्यासाठी सुद्धा पैसे दिलेले आहेत. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण हे पैसे देतो परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. मला असं वाटतं की पैसे खूप सिंधुदुर्ग जिल्ह्याला आलेले आहेत, परंतु अंमलबजावणीची आता आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी थोडासा मोकळा वेळसुद्धा मिळू शकणार आहे पुढच्या काळामध्ये. त्याच्यामुळे अत्यंत आरोग्यदायी असा सिंधुदुर्ग ठरावा आपल्याला सेवेसाठी गोव्याला जायला लागतं. त्याच्याऐवजी सावंतवाडीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं भूमिपूजन झालेलं आहे. येत्या 1-2 वर्षामध्ये ती सेवासुद्धा आपल्याला उपलब्ध होईल. नवीन मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर झालेलं आहे. आणि या सर्व माध्यमातून सेवा करत असताना आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की रेडी हा एक इथला महत्त्वाचा आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ शकतात. मायनिंग बरोबरच पर्यटन हे विशेषतः शिरोडा आणि रेडीमध्ये कशा रीतीने येऊ शकेल आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त मुलांना कशा रीतीने एम्प्लॉयमेंट मिळू शकेल याच्यासाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला अवश्य